हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ आहे तर एका कमेंटवर आहे। तर एक कमेंट येते मला सारखीच, आणि ते काय लॉंग व्हिडिओला येत नाही, शॉर्ट व्हिडिओला येते, आणि ते इतकी निगेटिव्ह कमेंट करते ना, बसच काहीतरी माझ्या व्हिडिओमध्ये यायचं बघायचं आणि काहीतरी निगेटिव्ह कमेंट करायची। जवळपास 1-1.5-2 महिने होत आले मला रोज कमेंट करत होते। तर मी त्यांना कितीतरी वेळा सांगितलं की तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत नाही तर बघू नका, कशाला निगेटिव्ह कमेंट करताय, पण ते काय ऐकणाऱ्यातले नाहीत। तर मी तरी रिप्लाय जरी दिला तरी ते काय करायचं ते करतोयच। म्हटलं तर आता एक व्हिडिओ बनवायलाच पाहिजे। खरं तर मला शॉर्टच बनवायचा होता, पण शॉर्ट आता कसा बनवायचा ते मला काही समजतच नाही, कारण जास्त करून मी रेसिपीचा शॉर्ट टाकत असते आणि मिनी ब्लॉगमध्ये पण स्वयंपाक करतानाच, त्यामुळे असं समोरासमोर असं बोलायचा एवढा कॉन्फिडन्स आता मला येत नाही। तरी पण मी बनवणारच आहे, कारण ते जास्त करून माझे शॉर्ट व्हिडिओलाच अशा मला कमेंट करत असतो ते, आणि त्यामुळं म्हटलं चला आता एक व्हिडिओ बनवायलाच पाहिजे। आणि मी असं कमेंट केलेत ना तर त्या सगळ्यांचं असं मी हे लावते, असं स्क्रीनशॉट लावते, म्हणजे तुम्हाला पण समजेल। उगाच काहीतरी संचितचं पण मी काय सांगायला लागले का म्हणणार संचितचा फालतूच लाड केलाय, 2 चापट मारायला पाहिजे, आता असं बोलायची काय पद्धत आहे का? तरी पण मी जाऊ दे, लक्ष दिलं नाही। आता संडेचं रुटीन मी टाकलं होतं मिनी ब्लॉगमध्ये, तर ह्याच्यापेक्षा वेगळं काय, सगळ्यांचं सेमच असतं। हा मी म्हणतेच की सगळ्यांचं सेम असतं, तरी पण असंच काही ना काहीतरी चालूच असतं, आणि काही ना काही तर त्यांनी ठरवलंयच माझ्या व्हिडिओला काहीतरी निगेटिव्ह बोलायचं। तर मला एक सांगायचं आहे की ते मला ओळखत नाही, मी त्याला ओळखत नाही, ते कुठं राहतोय ते माहिती नाही, मी कुठं राहते ते पण त्याला माहिती नसणारच आहे। तरी पण एखाद्याला इतकं का बरं असं वाईट बोलायचं, ओळखी म्हणजे जास्त ओळख नसून सुद्धा तर असं करते। त्यामुळं म्हणलं चला जाऊ दे, आता एक व्हिडिओ बनवायलाच पाहिजे, तुम्हाला पण दाखवते मी कसं बोलतोय काय करतोय ते। आणि मी किती तर 3-4 वेळा त्या कमेंटला रिप्लाय पण दिला होता की बाबा नको बघू नको बघू, तरी तो काय ऐकत नाही। म्हटलं चला आता एक व्हिडिओ बनवावाच आणि तुम्हाला पण सांगायलाच पाहिजे। तर एखाद्याला आपण चांगला सपोर्ट करू शकत नाही, चांगलं काही बोलू शकत नाही, तर वाईट तर कशाला बोलायचं ना। समोरचं जे काही व्हिडिओ बनवणार असतं ते पण त्याला पण भावना असतात, ते इग्नोर करून करून तर किती करणार, सारखं सारखं तेच म्हणलं की मग आता डोक्यातच बसतं ते विषय सगळा। तर माझ्या बाबतीत तर सेम तसं झालंय सारखं। आपण तर काय असं वेगळं तर काय नाही, मी जे काय करते तेच दाखवत असते। असं यूट्यूबसाठी पण नाही की हो बाबा मी खास यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवते वगैरे, जे काय मी करत असते, जे आम्ही खातो ते मी दाखवत असते, यूट्यूबसाठी पण नाही। किती तर जण मला म्हणतात तू खूप कमी तेल वापरते, तू खूप कमी मसाले वापरते, तेच मी यूट्यूबसाठी जर व्हिडिओ काढत असते तर मी भरपूर तेल वापरलं असतं, भरपूर मसाले वापरले असते, पण तसं नाही मी करत। जे आम्ही खातो ते मी दाखवायचा प्रयत्न करत असते नेहमीच। आणि तरी पण असे आणि असं पण नाही की आता बाकीच्यांचे सगळे मिळून निगेटिव्ह कमेंट येत असते तर मी एक वेळ दुर्लक्ष केलं असतं, पण तोच आहे की तोच सारखा निगेटिव्ह कमेंट करत असतो, आणि त्यामुळे मला थोडं वाईट वाटायला लागलं होतं। आणि चला म्हणलं थोडंसं बोलायला पण पाहिजे ह्या विषयावर। सारखं सारखं इग्नोर तर केलं की मग त्यांना काही जास्तच फायदा घेते, त्यांना वाटते चला जास्तच हे काही लक्ष देत नाही, अजून आपण बोलायला पाहिजे। त्यामुळे म्हणलं त्याला बोलावं। तसं ते मोठा व्हिडिओ बघत नाही माझा, म्हणजे ब्लॉगिंग वगैरे बघत नाही, आणि ब्लॉगच्या व्हिडिओला मला कमेंट पण येत नाहीत। फक्त मिनी ब्लॉगलाच असतात, मिनी ब्लॉगला किंवा शॉर्ट रेसिपी असतात माझ्या, त्या शॉर्ट व्हिडिओला जास्त करून तशा कमेंट असतात। आणि मी तुम्हाला दाखवेन पण, तुम्हाला ते स्क्रीनशॉट वाचत वाचत समजेल पण कसं बोलतोय ते काय। आणि त्यामुळे जाऊ द्या। आता तसं पण रेसिप्यांचं माझं कसं चॅनल, आता मी लॉंग व्हिडिओमध्ये पण माझ्या जास्त करून स्वयंपाकाचंच असतं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नसतं, आणि शॉर्टमध्ये तर स्वयंपाकच असतो, आणि मिनी ब्लॉगमध्ये पण तेच असतं। मग हे सगळं आता जास्त करून बायकाच बघतात, माणसं कुठं बघतात असलं व्हिडिओ। तरी पण हे माणूस असून माझे सगळे ते कुकिंगचे सगळे व्हिडिओ बघत असतो, आणि बघतोय आणि वरून तशा कमेंट पण करतोय, तेव्हा थोडंसं वाईट वाटतंय। आणि जाऊ दे तिकडं, आता काय म्हटलं तर तुम्हाला पण सांगावं थोडंसं। तर अशा असतात एखादे, आणि कमेंट ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला कमेंट येत नाहीत त्यावेळेस वाटतं अरे कमेंट येत नाहीत, आणि कमेंट यायला लागले की ते अशा कमेंट येतात की ते मग अशा पण नाही की चांगल्या पण कमेंट करणारे भरपूर आहेत, पण वाईट पण कमेंट करणारे असतातच। आता मला तशा जास्त वाईट कमेंट येत नाहीत, एखादी येते आणि त्यामध्ये हा मोडणार आहे, तो पण सारखाच करतोय। आता एखाद्या व्हिडिओला आली, हा चला ठीक आहे जाऊ दे, पण हा रोजच उठतोय आणि रोजच कमेंट करतोय, त्यामुळे मला थोडासा त्रास, म्हणजे थोडंसं वाटतंच की आपल्याला वाईट वाटतंच की थोडंसं, एखादं आपण इतकं चांगलं करून पण एखादं नावं ठेवत असेल तर मग थोडं वाईट वाटतं। त्यातल्या त्यात मी माझं सांगायचं झालं तर काय, आमच्या घरात काय तुम्हाला माहितीच आहे, तर जे माझे रोज ब्लॉगिंगचे व्हिडिओ बघतात ते काय स्वयंपाक करायला कोण नाही, भांडे घासायला कोण नाही, म्हणजे बाई वगैरे काय सुद्धा नाही, सगळं मी घरातलं पण स्वयंपाक करत असते, भांडी कपडे घरातलं सगळं जे काय आवरून, संचितचं स्कूल जे काय बाहेरचं असतं ते, भाज्या जे काय घरातलं संपलेलं आहे ते सगळं घेऊन येत असते, म्हणजे घरातलं पण बघत असते मी, संचितचं स्कूल बघत असते, संचितचा होमवर्क वगैरे सगळं बघत पण मी व्हिडिओ काढत असते, आणि त्याला पण एवढा वेळ देत असते। तरी पण एवढं करून पण म्हणजे बघू शकता तुम्ही, म्हणजे असं कशी लोक नावं ठेवतात,
कमेंट करतात. त्याच्या मागची मेहनत कोणच बघत नाही, उठसूट काय तर कमेंट करते. जे व्हिडिओ करतं त्याला पण भावना असतात, त्याला पण थोडंसं वाईट वाटतं, असं अजिबातच त्यांना वाटत नाही. सर तर जाऊ द्या, तो काय व्हिडिओ हा व्लॉग बघणार नाही, तरी पण मला थोडंसं वाटलं तुम्हाला बोलावं सांगावं म्हणून हा एक व्हिडिओ बनवला होता. चला तर मग बाय.